मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो 2024ची लोकसभेची निवडणूक आणि ज्या दिवशी परिणाम लागलं तो दिवस मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. कारण एकतर आश्चर्याचा धक्का लागलाच होता. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलचा अंदाजा हा पूर्णपणे चुकीचा ठरलेला होता. आणि जेवढा अंदाजा आम्ही लावलेला होता की 400 पार नाही पण एक 330 335 पर्यंत तरी BJP जाणारच असा अंदाजा आमचा होता. पण जेव्हा परिणाम लागले आणि त्या दिवशीचा घटनाक्रम मलाही अगदी चांगल्या प्रकारे आठवतो. मी ABVPच्या कार्यक्रमात गेलेलो होतो आणि आमची एका दूरदराज गावामध्ये एक कॅम्पेनिंग सुरू होती. त्या गावात नेटवर्क वगैरे नव्हतं, फक्त एका घरात एक TV होतं. त्या TVवर मग सगळेच लोक परिणाम बघत होते. अजून काउंटिंग सुरू होती आणि काउंटिंग सुरू असताना जेव्हा काँग्रेस आणि BJP एकमेकांना टफ फाईट देत होते, कारण अशी अपेक्षा आम्हाला नव्हतीच. 100 100 140 140 किंवा मग वर खाली जेव्हा व्हायला लागलं तेव्हा असं वाटलं की BJP बहुमत गमावते का काय. आणि मग जेव्हा फायनल रिझल्ट आले तेव्हा त्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला होता. माझ्या सगट प्रत्येक व्यक्ती त्या ABVPच्या कॅम्पमध्ये दुःखी झालेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नैराश्य पसरलेलं होतं. कारण BJP 240 जागा जिंकू शकलेली होती आणि मग हे स्पष्ट झालेलं होतं की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या खांद्यावरच नरेंद्र मोदी यांना आता सरकार चालवावी लागेल. आणि त्यातही मला आश्चर्य हे झालेलं होतं की त्या कॅम्पमध्ये 2-4 लोक अशीही होती की ज्यांना BJPने बहुमत गमावलं याचा आनंद होता. कारण JP नड्डांनी जे एक वक्तव्य केलेलं होतं त्याचा वारंवार संदर्भ मी अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिलेला आहे की आम्हाला RSSची आता गरज नाही आहे, BJP एक समर्थ आहे आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा हे निवडणूक जिंकू शकतात, अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी दिलेलं होतं. आणि त्यामुळं जेव्हा BJPने बहुमत गमावलं तेव्हा त्याच कॅम्पमध्ये, ज्या कॅम्पमध्ये मी उपस्थित होतो त्या कॅम्पमधले 2-4 लोक हे आनंदित होते की JP नड्डा आणि BJPला चांगल्या प्रकारे ही शिक्षा भेटलेली आहे आणि ती भेटायलाच पाहिजे होती. जो अति आत्मविश्वास त्यांना झालेला होता की RSSची आम्हाला गरजच नाही आहे. पण मित्रांनो एक गोष्ट आहे की BJPने जेव्हा बहुमत गमावलं तेव्हा एक गोष्ट निश्चित झालेली होती की नरेंद्र मोदी यांच्यासाठी पुढचे 5 वर्ष हे आता काही सोपे राहणार नाहीत. विशेष करून राहुल गांधी आणि काँग्रेस यांना तर तुम्ही विचारू नका की जो अति आत्मविश्वास त्यांच्या शरीरात संचारला होता. सुप्रिया श्रीनेत त्यांची राष्ट्रीय प्रवक्ता, ती व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल की एकदम जय हो करत ती जी निघालेली होती की आम्ही जिंकलो. निवडून आणता आलेले होते फक्त 99 खासदारच, पण त्यांना असं वाटलेलं होतं की बहुमत आम्हीच आणलेलं आहे आणि राहुल गांधी हे पंतप्रधान झालेले. शपथ नरेंद्र मोदींनी घेतली. पण सुप्रिया श्रीनेत आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना असं वाटत होतं की पंतप्रधान जरी नरेंद्र मोदी असले तरीसुद्धा देशातली सरकार ही राहुल गांधीच आता चालवणार आहेत, अशा प्रकारचा अति आत्मविश्वास त्यांना एक वाटत होतं किंवा अति आत्मविश्वास त्यांच्या शरीरात संचारलेलं होतं. यानंतर जे सेक्युलर पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा मीडियामध्ये असा नरेटिव्ह एक पसरवण्याचा प्रयत्न केला की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे कधीही नरेंद्र मोदी यांना सोडून जाऊ शकतात आणि मग नंबर्सची बेरीज करून काहीतरी करता येतं आहे का, काँग्रेसला काही ॲडजस्टमेंट करता येते का आणि ते करून मग राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात का, अशा प्रकारची कॅल्क्युलेशन हे पत्रकारांनी करायला सुरुवात केलेली होती. आता कितीही कॅल्क्युलेशन केली तरीसुद्धा सरकार ही काँग्रेसची स्थापना होणं हे शक्यच नव्हतं आणि आजही शक्य नाही. पण तरीसुद्धा मनाला दिलासा देण्यासाठी की राहुल गांधी अजूनही राष्ट्रीय नेता आहेत हे त्यांना पटवून देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम हे सेक्युलर पत्रकार करत होते. असे वेगवेगळे आर्टिकल, स्टोरी या वृत्तपत्रांमध्ये लिहिल्या जात होत्या. पण मित्रांनो एक गोष्ट मात्र खरी होती की नरेंद्र मोदी हे पूर्वीप्रमाणे आता शक्तिशाली नसतील आणि त्यांनी बहुमत हे गमावलेलं आहे. आणि त्यानंतर जे बिल्स ज्या प्रकारचे त्यांनी पूर्वी पास केलेले होते, आर्टिकल 370 असेल किंवा राम मंदिरासारखे मुद्दे असतील, जे मुद्दे ज्या मुद्द्यांचा त्यांनी निकाल लावलेला आहे, असे मुद्दे आता नरेंद्र मोदींना हाताळता येणार नाहीत. आर्थिक विकास होईल पण हिंदूंच्या भल्यासाठी जे काम करायला पाहिजे होते ते काम नरेंद्र मोदींच्या या 3ऱ्या कार्यकालमध्ये होणार नाहीत, असं अनेक आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा एक मनाला पटवून दिलेलं होतं. पण मित्रांनो आता असं म्हणावं लागेल की भारताच्या राजकारणाचं वातावरण हे पुन्हा एकदा मोदीमय झालेलं आहे आणि आमचा अंदाजा हा पूर्णपणे चुकीचा ठरलेला आहे आणि त्याचा मला पूर्ण आनंद आहे. कारण वक्फ बोर्डासारख्या त्या एका राक्षसी
एक सरकारी यंत्रणा जी हिंदूंच्या जमिनीवर इल्लिगली कब्जा करण्याचा प्रयत्न करत होती आणि अनेक आपले जुने मंदिरं ज्यांच्यावर दावा ठोकत होती त्यांच्यावर लगाम लावण्यासाठी जेव्हा मोदी सरकार वक्फ अमेंडमेंट बिलसारखं एक विधेयक आणते आणि तेव्हा सेक्युलर पत्रकार नरेटिव्ह चालवतात की या विधेयकामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे कुठल्याही क्षणी मोदींच्या सरकारचं समर्थन मागे खेचू शकतात. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा इतके चाणाक्ष आहेत की त्यांनी त्याच लोकांसोबत म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या खासदारांसोबतच आणि त्यांच्याच ताकदीच्या मदतीनं हे विधेयक पास करून दाखवलं. त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीसुद्धा झालेली आहे. आणि यापेक्षाही मोठी बातमी जी काल आपल्यासमोर आलेली आहे की 26/11चं ज्या आतंकवादी हल्ला मुंबईत झालेला होता आणि त्याचा वन ऑफ द मास्टर माइंड जो मुंबईत राहून या आतंकवादींना मदत करत होता, त्यांच्या राहण्याची सोय ज्या व्यक्तीने केलेली होती तो तहव्वूर राणा, जो अमेरिकेच्या FBI कोठडीत अनेक वर्षांपासून होता, त्याला भारतात आणण्यासाठी जे प्रयत्न भारत सरकार अनेक वर्षांपासून करत होती त्याला शेवटीच फळ आलेलं आहे. आणि तहव्वूर राणा हा दिल्लीत काल लँड झालेला आहे. मला ती जुनी व्हिडिओ क्लिप काल ट्विटरवर व्हायरल झालेली सापडली. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातचे त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की मी जेव्हा पंतप्रधान होईल किंवा BJPची सरकार जेव्हा येईल ना तेव्हा याच्यासारख्या आतंकवादी यांना पाताळातून सुद्धा आमची सरकार शोधून आणेल. आणि नरेंद्र मोदींनी आपला शब्द हा पाळलेला आहे. आणि त्याच्यामुळेच मी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक वेळा दिसतो, अनेक कामांवर मी त्यांची टीका केलेली आहे. तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांचं राजकारण हे देशभक्तीचं आहे. देशविरोधात त्यांनी आजपर्यंत एकही वक्तव्य किंवा काम केलेलं नाही, याचा गर्व आहे मला. राहुल गांधींसारखा किंवा त्यांच्याशी तुलना करण्यासारखी सुद्धा नरेंद्र मोदींची जी छवी आहे ना ती नाही आहे राहुल गांधींकडे. राहुल गांधी हा एक प्रकारचा देशद्रोही व्यक्ती आहे. चायनासोबत त्यांनी जो MOU साईन केलेला आहे तो MOU अजूनही पब्लिक झालेला नाही आहे. त्या पेपरामध्ये काय लिहिलेलं होतं, चायनासोबत काय डील झाली आहे, जो व्यक्ती सरकारमध्ये नाही आहे, जो विरोधी पक्षात आहे, तो नेता एखाद्या वेळी चायनामध्ये जातो आणि चायनीज सरकारसोबत एखादा MOU साईन करतो, तेव्हा त्या MOU मध्ये काय लिहिलेलं होतं हे पब्लिक केलं पाहिजे. आणि मग ते देशविरोधातच असेल याविषयी कोणत्याही प्रकारची शंका ठेवण्याची गरज नाही आहे. आणि मागच्या अनेक वर्षांपासून जो एक नरेटिव्ह राहुल गांधी पसरवण्याचा प्रयत्न करतायत की दलितांवर अन्याय होत आहे, OBCवर अन्याय होत आहे आणि नरेंद्र मोदींची सरकार ही एक प्रकारे मुसलमानांवर अत्याचार करते, भारतामध्ये मुसलमानांना राहण्याचाच आता हक्क नाही आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह हे राहुल गांधी आणि त्यांचे जे चेले आहेत सेक्युलर पत्रकार हे पसरवण्याचा प्रयत्न करत होते. पण मित्रांनो, नरेंद्र मोदी हे दुसऱ्या बाजूला आपली भूमिका न सोडता ठामपणे आपण कोणत्याही राहुल गांधी किंवा काँग्रेसला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान झालेलो नाही आहोत. आपण या देशाच्या जनतेची सेवा करण्यासाठी पंतप्रधान पदावर बसलेले आहोत, हे अनेक वेळा नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं आहे. आणि कालसुद्धा जेव्हा तहव्वूर राणा हा आतंकवादी भारताच्या जमिनीवर लँड करतो, उतरतो आणि त्याला याच जमिनीवर नरेंद्र मोदीची सरकार ही फासावर लटकवेल याची निश्चिती जेव्हा सरकार देते तेव्हा मला गर्व होतं की नरेंद्र मोदींना मी मतदान केलेलं आहे. माझं मतदान हे व्यर्थ गेलेलं नाही आहे मित्रांनो. तहव्वूर राणा जेव्हा आता लँड झाला आहे त्याच्या जी साखळी आहे ना, साखळीमध्ये जे अनेक लोक या आतंकवादी हल्ल्यामध्ये होते ते सुद्धा पकडले जातील आणि या भारत भूमीवर आणून त्या लोकांना सुद्धा फासावर लटकवलं जाईल असा विश्वास मला नरेंद्र मोदींवर आहे. फक्त थोडं पेशन्स ठेवा. नरेंद्र मोदी जे आहेत ना ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. अनेक कामांमुळे जी स्लो स्पीड आहे सरकारची त्याच्यामुळे मी पण सुद्धा टीका केलेली आहे. ती एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा मिगची मध्ये जी सौगाते मोदी आलेले होतं तेव्हा सुद्धा मी नरेंद्र मोदी यांची टीका केलेली होती. पण एक गोष्ट आहे की नरेंद्र मोदी हे हिंदू हितासाठी काम करणारे नेते आहेत आणि त्या बाबतीत त्यांच्याविषयी शंका करण्याची गरज नाही, हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. असो मित्रांनो, फक्त एकच गोष्ट पुन्हा एकदा मला सांगायची आहे की दिग्विजय सिंग सारखे जे नेते 26/11चा अटॅक जेव्हा झाला होता आणि जेव्हा समोर येऊन त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला होता, प्रेसीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचं कोणत्याही प्रकारे या आतंकवादी हल्ल्यामध्ये सहभाग नाही आहे. हा हल्ला हा संघाने केलेला आहे, RSSचा हात आहे.
तेव्हा आता तवहूर राणाच समोर येऊन सांगेल की किती लोक आणि पाकिस्तानचे कोणती जी लष्कर ए तोयबासारख्या आतंकवादी संघटना या हल्ल्यामध्ये सामील होते हे स्वतः राणाजी सांगतील आता. आणि दिग्विजय सिंग सारख्या नेत्यांना पूर्णपणे उघड करण्याचं कामसुद्धा आता राणाजीच या बाबतीत सुद्धा हे खुलासा करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि लवकरच दिग्विजय सारखे अनेक नेते हे आपल्याला भारताच्या राजकारणातून लुप्त होताना दिसतील. कारण जेव्हा संघावर अशा प्रकारचे आरोप करण्याची हिंमत हे लोक करतात, कारण पाकिस्तानचा हात या हल्ल्यामध्ये होता हा प्रत्येक छोट्यातल्या छोट्या मुलाला सुद्धा कळत होतं. तेव्हा दिग्विजय सिंगची जेव्हा हिंमत अशी होते की RSSवर याचा आरोप टाकावा आणि आपली सरकार ही पाकिस्तानसोबत डील करण्यासाठी सक्षम नाही आहे, त्यांना आपण एकही शब्द बोलू शकत नाही आणि मग आपल्या सरकारची इमेज वाचवण्यासाठी काहीही करून संघाचं नाव याच्यात आणायचं, अशा प्रकारचे प्रयत्न जेव्हा मोदी सरकार हे आता उलथवून लावण्यासाठी तवहूर राणासारख्या आतंकवाद्यांना भारताच्या भूमीवर आणून त्यांचे आरोप जेव्हा सिद्ध करेल ना, तेव्हा या लोकांना कळेल की मोदी काय चीज आहे. मोदीला हरवणं एवढं सोपं नाही आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यावर जे विरोधक डोकं वर करून नरेंद्र मोदींना चॅलेंज करण्यासाठी येत होते, त्यांची मस्तकं ही आता देशोधडीला लागलेली आहेत. त्यांना बोलण्यासाठी सुद्धा आता शब्द मिळत नाही आहेत. राहुल गांधी तर वक्फ अमेंडमेंट बिलवर एक शब्द बोलण्यासाठी सुद्धा पार्लमेंटमध्ये आलेले नाहीत. यावरूनच कळतं की सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी किंवा नरेटिव्ह बांधण्यासाठी आता जी ताकद, जी क्षमता काँग्रेसमध्ये अगदी पूर्वी असायची तेवढी क्षमतासुद्धा राहिलेली नाही आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि तवहूर राणासारखा आतंकवादी जो NIA पकडून भारताच्या भूमीवर आणलेला आहे त्याबद्दलची तुमची भावना किंवा तुम्हाला तुमच्या मनात काय पहिले विचार येतात हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य माझ्यासोबत लिहून कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.